खासदार कोण आहे आपला? काय माहितच नाही. निवडून दिल्यापासून कुठं आहे ते गाव माहिती नाही त्याला. खासदार सोलापूर या सांगी जागा इकडे माहिती नाही. इथला आमदार कोण आहे? आमदार आता माळशिरस म्हणलं राम सातपुते. इथले खासदार कोण आहे? खासदार आता मला एवढं का माहिती नाही. खासदार आपले आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर. ओके ओके. कवाच नाही इकडं आलीच नाही तर काय काय कारणच नाही. काय काम नाही काय झालं साहेबांचं? हा? दाखवून द्या ना काय काम केलंय. एकदा जे त्या मत मागायला जे आले त्याच्यावर उपळ्या बुजुर्गला आलेच नाहीत खासदार. त्यांना पगार भरपूर आहे त्यामुळे त्यांना काय महागाई घेऊ शकते. मला लोकसभेत निवडणुकीचा आमचा काही संबंध नाही. आम्हाला फक्त मराठा आरक्षण. काय नाही, आरक्षणच आहे, दुसरं काय नाही. मोदी ऐकत राहुल गांधीचं धोरण व्यवस्थित आहे. सिलेंडर बी किती 940 रुपयाला झालाय. खासदार येऊ द्या नाही येऊ द्या. अनपरमेंटला 1200 रुपये हजर दिसाला मी 250 राबतो. त्याचा एक लाभ नाही म्हणजे ते अपंग आहे तर मनुष्याला त्यांनी काय तर सरकारनं दिलं पाहिजे ना. देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलंय आणि आता आपण माढा लोकसभेचा आढावा घेणार आहोत. आणि माढा लोकसभा ही या लोकसभेमध्ये 6 विधानसभा आहेत. फलटण, मानखटाव, माळशिरस, करमाळा, माढा आणि सांगोला. मतदारसंघ मोठा आहे, त्यामुळं आपण जे प्रमुख मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाच्या रस्त्यावरची जे गावं आहेत, जे विधानसभा आहेत, तिथल्या नागरिकांना काय वाटतंय ते पाहणार आहोत. प्रामुख्यानं माळशिरस आहे की ज्या माळशिरसनं गेल्या वर्षी 1 लाखाचं लीड दिलं होतं आणि तिथून मोहिते पाटील यावेळेस दावेदारी करत आहेत. त्याचबरोबर माढा आहे की ज्या माढ्यामधून आमदार बबनराव शिंदे यांनी खासदार निंबाळकरांना 2 लाखाचं लीड देऊ असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं या मतदारसंघात नक्की काय चाललं आहे? भाजपनं जो दावा केलेला आहे की देशामधील 10 खासदारांमध्ये सर्वात जास्त निधी हा माढा मतदारसंघात खर्च झाला आहे. त्याचबरोबर राहुल गांधी का नरेंद्र मोदी यामधील पंतप्रधानपदी कुणाला लोक पसंती देत आहेत, अशी अनेक गोष्टी आहेत ते आपण मतदारांकडे जाणून घेणार आहोत. खासदार कोण आहे आपला? काय माहितच नाही. विजयदादा मोहिते. मोहिते. रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत खासदार आपले. ऐकलंय का नाव कधी? ऐकलं नाही? नाही काय आपल्या गावात वगैरे काय कधी येणं जाणं काय? नाही. मग आता माढ्यामध्ये सगळ्यात जास्त देशामध्ये काम केलंय असं म्हणतात भाजपवाले. केलंय का काही इथं तुमच्या मतदारसंघात काम? काय म्हणता बाबा? निवडून दिल्यापासून कुठं आहे ते गाव माहिती नाही त्याला. हो. अजून काय पाहिजे? कोण आहे खासदार? कोण आहे खासदार मला माहित नाही पण विजयदादा आहे. अहो विजयदादा 2014 होते. दुसरं आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नाव ऐकलं कधी? कवाच नाही इकडं आलीच नाही तर काय काय कारणच नाही. होय. आता त्यांची ती भाजपचे प्रदेश अध्यक्ष आलते, ते म्हणले माढ्यामध्ये देशातल्या 10 खासदारामध्ये सगळ्यात चांगलं काम केलंय. तुमचे तर काय कामं झाले? काय कशाच काय काम केलंय आमच्यातलं? दाखवून द्या ना काय काम केलंय ते. हां. हो. काय आता शेतकऱ्यांसाठी काय परिस्थिती आहे भाजपच्या बाजूने? त्यांना माहिती आहे. हां. तुमची काय शेती आहे का काय दुसरा व्यवसाय? शेती आहे की आमची 3 एकर आहे शेती. काय आहे शेतीमध्ये? शेतीमध्ये काय ना आता मकान गहू आहे. हां. मग काय आता ही कांद्याचं वगैरे काय तुम्हाला काय संबंध येत नसल्यामुळं काय नाही तसं. एक जनता म्हणून मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते कुणाला दिलं पाहिजे? आम्हाला काय देखील वाटत नाही. कोणी जर आला तर काय करतच नाही तर काय वाटायची काय कारण आहे? सांगोला जाय आम्हाला. सांगोला विधानसभा आहे. कोण आहेत आमदार? आमदार काय हा आमच्या तर हीच शहाजी बापू. शहाजी बापू. आणि खासदार? खासदार सोलापूर या सांगी जागा इकडे माहिती नाही. खासदार तुम्हाला माहित नाही? आता 5 वर्ष संपत आले की खासदारचं. हा विजयदादा. अहो विजयदादा 2014 होते. हो. रणजितसिंह नाईक निंबाळकरचं नाव ऐकलं नाही का? ऐकलं ऐकू काढचं नाही पण माहिती नाही आपल्याला. माहिती नाही. मग ती विकास कामं केलेत म्हणतात मतदारसंघात, लय मोठी केलेत कामं. काय तुमचे तर काय झालेत कामं? आमच्या इकडे काय डांबरे झाले जरा अजून होय अजून राहिले ते. काय वक्ताला फुकटच द्यावं लागते ते म्हणले ऐकून आहे की काय वक्ताला. आणि ती कुठंतरी एखाद्या दोघांना मिळत असेल. नाही सारी मातीच होती कांदावाल्याची बी. काय नाही शेतकऱ्यासाठी काय नाही. शेतकऱ्यासाठी कोणचा नाही असं मी म्हणायचं. काय तुम्ही जरी असला आणि तुम्हाला राग आला तर चालेल. काय तुम्ही खरं बोलताय, पोट तिडकीनं बोलताय, राग यायचं काय करणार? मग पण पार्टी धरून कोणची असली तर ती राग बिल. होय. तसं मला पार्टीनं कोणच्याच काय करायचं नाही. आपले खासदार कोण आहे? खासदार आपले आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर. काय गाव भेट दौरा काय बाकीचे कधी काय असं? गाव नाही दौरा साहेबांचा.
कामाच्या बाबतीमध्ये कसं आहे? काय काम नाही काय झालं साहेबांचं हं, आमच्या गावात तर. नाही. हं. आणि काय आता काय वाटतं या परिस्थितीमध्ये? मोहिते पाटील पण तिकीट मागतात, निंबाळकर मागतात, कुणाला तिकीट दिलं पाहिजे? आता काय आता कोणाला देतील आता काय माहिती आता. काय काय केलेत बाकीचे? स्वाभ म्हटलं केलं ते रस्तेच कामं केली ती, पुन्हा वॉटर सप्लायची केंद्राची कामं योजना आणली ती. हं, मी सध्या भाजपची परिस्थिती चांगली आहे. चांगले. आता कसं आहे माहिती आहे का, जे ते पक्षाचं जे त्याचं स्वार्थ हं, ह्यांनी ही चांगलं केलं म्हणून ही ह्यांचं गुणगान गाते हं. ह्यांना पाडासाठी त्यांची ती टीका असतेच, हं, त्याशिवाय तर मतदार कसं फुटणार आहेत. हं. पण आज सध्या खर्चाच्या बाबतीत बघितलं तर थोडं शेतकऱ्याचं हालत आहेत. म्हणजे कशामुळे हाल आहेत? म्हणजे सरकार तर महागाई जास्त म्हणतंय आम्ही शेतकऱ्यासाठी करतो म्हणतंय. करतं महागाई बाकीचे वाढल्या मुलकाच्या, उसाला दर कमी आहे हं, आणि बाकीचं मटेरियल महाग, हं, बाकी इतर खर्च महाग आहे, मजुरी महाग. हं. आता सध्या उसाला दर कसा आहे आणि मटेरियलचा दर कसा आहे, ह्या दुधाचा पण 30 दुधाची तशीच परिस्थिती झाली. आता 24 रुपये दर आला तर, हं, आणि पिंडीचा दर कमी नाही, खाद्याच कमी नाही आणि दुधाच कमी आहे. त्यामुळे शेतकरी सर्वसामान्य शेतकरी अडचणी आहे सध्या. ही मोठी जी आहे ती नोकर वर्ग ही ह्यांचं चांगलं आहे, हं. त्यांना पगार भरपूर आहे, त्यामुळे त्यांना काय महागाई घेऊ शकते ती. आता जनतेच्या कौलमध्ये थोडं राहुल गांधीचं चर्चेत येते, हां. म्हणजे का ह्या थोडी सरकारनं 10-20 वर्षात थोडी गैरसोय केल्यामुळं बदल करावा असं जनतेच्या मतात आहे. राहुल गांधीचा माणूस चांगला आहे, पण त्याच्या पाठीमागची जी लोक आहे हं. ती व्यवस्थित सांभाळत नाही. ती एकटा असून काय करायचं? हो. प्रत्येक राष्ट्रातून मुख्यमंत्री हे लोकांनी सांभाळ पण ज्याचे राज्य, हं, त्यामुळे राहुल गांधी चांगला वैयक्तिक, हं. पण हे बाकीच्या लोकांचं मार्गदर्शन बरोबर नाही. इथला आमदार कोण आहे? इथला आमदार आता माळशिरस म्हणलं राम सातपुते आहेत. राम सातपुते. इथले खासदार कोण आहेत? खासदार आता मला एवढं काय माहीत नाही. काय कधी गावाकडे चक्कर बिक्कर नसते का खासदार साहेबाची? काय चक्कर अजून तर काय आली नाही अजून कडे. होय, काय कामं फिमं विशेष काय? कामात काय मला एवढं काय माहीत नाही त्यातलं काय. आमदार सातपुते आहेत, खासदार खासदार काय माहिती. निंबाळकर. हा नाही, ओके ओके. काय कामं झाली या 5 वर्षामध्ये? काय नाही, काय नाही. एकही काम झालं नाही. नाही. आता माझं 70 वय आहे तरी सांग, होय. कुठं काय ते आले बी नाहीत आणि गेले बी नाहीत. राम मंदिर झालंय पण मोदीचं झालं, आमचं काय. आमदार आपले ते कोण? बघून दादा म्हणजे माढ्यामध्ये येते काय? हो, माढा. आणि खासदार? खासदार बाप्पा आपले लिंबाळकर राजशेठ लिंबाळकर. ह्या 4 वर्षात मनानुसार काय झालं नाही. जे आता नगरपंचायत झालेले आहे ह्या वर्षभरात सगळं एकदम व्यवस्थित लागलेलं आहे आता हो. मग काय कामं तर झालेत का भरपूर सरकारची? कशाची कामं काय शेतकऱ्यासाठी कामं काय झालेत का? काय नाही. शेतकरी आहे तुम्ही. अहो शेतकरी रोज दारू मोडतोय, मी कशाला बघतोय काय हां. कुणाचं. हो, नाही पण शेतकऱ्याच्या योजना काय तर मिळत असेल की, लाभ तुम्हाला मिळत असेल की सरकारचा? कुठला नाही लाभ नाही, काय नाही बाबा. शेतामध्ये आहे ज्वारी, त्याला पाणी नाही पिणे नाही, आपलं तर बसायचं उगस. तुम्हाला बोगद्यातनं पाणी मिळत नाही का? कुठलं बघताना फिरतं आम्हाला. काय कधी इथं दौरा वगैरे काय? नाही कधी नाही. इकडे गावात येतच नाही ती. आम्हाला माढा तालुक्यात बबन दादा येतात गावात, हां. ती येत नाहीत बाकीची कोण. सध्या राम मंदिर चालू आहे, त्याबद्दल काय वाटतं? राम मंदिर चालू आहे त्याबद्दल हे सगळ्यात चांगला निर्णय झालेला आहे. ते हां. 1 नंबर काम झालेलं आहे. देशामध्ये भविष्यात राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी समोरासमोर येतील, कोण तुम्हाला पंतप्रधानाचा चेहरा असं वाटतंय? नरेंद्र मोदी. काय कारण काय? कारण तसं म्हणजे सगळ्या गोष्टीत विकास झालेला आहे त्यामुळं. खासदारांनी काहीच केलेलं नाही माझ्या तर मतानं. हां. खासदारानं काहीच केलेलं नाही. नाही. हां, खासदार आले सुद्धा नाहीत इकडे या माढा तालुक्याच्या भागात, तर काढतात फिरकले सुद्धा नाहीत. कधी बोबाटच नाही. आमच्या गावात तर आलेच नाहीत. पुन्हा एकदा जे त्या मतं मागायला जे आले त्याच्यावर उपळ्या बुजुर्गला आलेच नाहीत खासदार. तर ह्याच्या अगोदर कोण होतं खासदार? दादा कुठले? मोहिते पाटील दादा? मोहिते पाटील दादा. त्यांचं काम कसं होतं? त्यांचं जरा थोडं बरं होतं. काय म्हणजे ती जवळचा संबंध आहे त्यांचा, जरा थोडं गावातलं इथली अकलूज असल्यामुळं. आता हे पाहुणा त्यांचं कुठला आहे का आपल्याला काय माहीत नाही म्हणा, पण ते जरा थोडे येत होते करत होते. धानाचे साठे माड्याचे मिळून ते काहीतरी आपले मोहिते पाटलाला चालेल की दिलं तर राव, थोडं काहीतरी गोरगरिबाकडे बघताय. ती पहिल्यापासून जुना नेता आहे ती. आमच्या शेतीमध्ये काय नाही, जनावरांनी चारा आहे
त्याचे भाव कमी केले दुधाचे. आता उग सरकारनं बी पुन्हा पहिल्यांदा तोंडी लावून दिले लोकसंख्या शेतकऱ्यांनी गायी घेतल्या लाख रुपयाच्या 2-2 लाख रुपयाच्या कर्ज काढून गायी घेतल्या 5 रुपयानं भाव कमी केले एकदम. मुंडीवर कुचलं शेतकऱ्यासनी सगळ्या. अजून वाढवून दिलेला नाही भाव त्यांनी. बाबा तुमचं वय किती आहे? वय 90 आहे. 90. हां कोण कोण खासदार होतो तुमच्या काळामध्ये इकडे? काय आता बघायला नको वाटतंय आता. होय. हा असला दिवस आला नाही काय करायला. आमचा काळ काय होता प्रेम होतं माणसाचं. तुम्हाला सांगतो माया होती. आता काय प्रेम राहिलं माया राहिली नाही काय. मतदान करायचं जातं का नाही? जातो की. मग कुणाला करू वाटतं आता देशात सध्या? आपल्याला ज्याला करू वाटेल ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावर आपण करतो. आपला पुढारी येत नाही कोण येत नाही काय नाही. आपलं तुमच्यावर प्रेम आहे ना बस. मला लोकसभेच्या निवडणुकीचा आमचा काही संबंध नाही. आम्हाला फक्त मराठा आरक्षणावर जर मराठ्याला आरक्षण मिळलं तरच मतदान होईल किंवा मराठ्याचं सेपरेट फॉर्म भरले जातील. कुठल्याही पक्षाचं कुठल्याही पुढाऱ्याचं सध्या आम्हाला देणं घेणं नाही. काय नाही, आरक्षणच आहे, दुसरं काय नाही. नाही काय? नाही काय, आरक्षण दिलं तरच सगळं आहे. तोपर्यंत मत मागायला यायचं नाही कोणी? नाही यायचंच नाही कोणी. जवळच्या माणसाने यायचं नाही, लांबच्या कुणीच नाही यायचं. कुणीच यायचं नाही. काय जवळचं असो नाही तर लांबचं असो. काय आता सध्या लोकसभेची काय परिस्थिती आहे निवडणुकीची? अजून तरी काय डिक्लेअर झालं नाही तरी BJP येईल असं वाटतंय. खासदार निंबाळकर जे आहेत त्यांचं काम कसं आहे या 5 वर्षामध्ये? बरं आहे की. का तुमची कधी म्हणजे तुमच्या भागात येऊन कुठली कामं झाली? काय ते माहीत नाही मला. नाही. बरं आहे काय म्हणता? नाही पण येतात जातात पण ते येतात काय इथं गारपीटमध्ये गेल्या वर्षी नुकसान भरपाई ती मिळवून दिली. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण वाटतं तुम्हाला? राहुल गांधी नरेंद्र मोदी जर आले समोर तर कोण येईल असं? नरेंद्र मोदी येतील निवडून. कशामुळं, काय कारण आहे? त्याने बरेच शेतकऱ्यासाठी ते अनुदान प्रोत्साहन अनुदान हे ते वाटप केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या सवलती त्यांनी हे केलेलं आहे सॉल्व. म्हणून नरेंद्र मोदी येईल असं वाटतं. बाबा तुम्ही का हसताय? काय तुमच्या मनात काय चाललंय? मी आज अपोजिट आहे तुमचं काय वाटतंय मनामध्ये? काय नाही बघा, राहुल गांधीचं धोरण व्यवस्थित आहे आणि त्यांचं जे माणसाचं एक म्हणजे हे आहे भाईचारा ती महत्त्वाचा वाटतं मला. खासदाराबद्दल काय कामाच्या बाबतीत खासदारांच्या? त्या आपण ओळखतच नाही, ही बी नाही मला माहीत बी नाही. काय आता लोकसभेची काय परिस्थिती आहे? रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं कसं आहे काम? काय दोघा पुढारी काम चांगलं आहे. चांगलं आहे. कुठले दोघं पुढारी? विजयसिंह मोहिते पाटील भाऊ हां आणि माझे आत्ता सध्या आहे खासदार, हां ते दोघांचं काम चांगलं आहे. मग आता उमेदवारीची दोघं पण मागतात, मग कुणाला मिळावं असं तुम्हाला वाटतं? मोहिते पाटला मिळावं वाटतं माझी इच्छा आहे. माड्यामध्ये काय काय अशी लोकसभेच्या माध्यमातून निंबाळकरांनी काम केले? तसं रस्ता केला तयार, हां पुलं बांधले, लोकांना मदत केली. म्हणजे आता जे आत्ताचे खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांचं कसं आहे काम? काय ती निवडून जे गेलं ते आलोच नाही तर इकडं आले. हां आलोच नाही तर ना इकडं माड्याला तर आलोच नाही तर. मग आता कार्याचं आलंच नाही तर म्हणल्यावर कार्य काय? देशातल्या 10 खासदारामध्ये सगळ्यात निधी त्यांना जास्त आणला आणि त्यांना काम जास्त केलं असं त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात. काय आता तिकडं वाटला असला निधी तर काय माहिती आपल्याला. तिकडं म्हणजे कुठं? त्यांच्या भागाकडे तिकडं वरिमाळ शिरस ही तिकडं. हां आम्ही इकडं आहे माड्याचं इकडं. तुमच्या इकडं काय आता महत्वाची कामं काय राहिली तिकडच्या भागातली? कामं म्हणजे काय आता हो का, आम्हाला जायला तर रस्ताच नाही. बेंदाचा पूल तुटलाय 10 वर्ष झालं. काय परिस्थिती आहे सध्या? कसं तुम्ही राजकारण बघताय? कशीच राजकारण असलं सगळं गोरुती बाबूरावचं. होय. कसं मेळ घालायचा? पंतप्रधान म्हणून मोदीचं आणि राहुल गांधीमध्ये काय तुम्हाला वाटतं? मोदी कसं ऐकत? कोण मोदी ऐकत नाही. ऐकणार नाही? कशामुळे? काय शक्यच नाही. अहो त्यानं पैसे किती दिले? मागच्यापासून गेली पुढारी, राजीव गांधीपासून पुढारी गेली, गांधीपासून गेली पुढारी. आणि राहुल गांधीबद्दल? तिथं तर विषयच नाही. तिथं आणीबाणीचे खेळ जातात आम शेतकऱ्यावर. पुन्हा अनेक शिंदेनं 2000 पाठवले, मोदीनं 2000, 4000 रुपये, 39 द्राक्षीच दिलं. अजून निधी यायची आणि दुसरी दुष्काळ निधी. मोदी कसं आहे? चांगलं आहे. मोदी श्रेष्ठच आहे. फायदा होत असेल की सगळा? नाही तसलं काय स्वस्त आहे, काहीच झालं नाही. नाही महागाईचं आहे. मग काय सिलेंडर बी किती 940 रुपयाला झाला एक सिलेंडर. नाही महागाईचं आहे. भाजीपाला तर काही स्वस्त नाही. 20, 25 रुपये, 40 रुपये आता तर झाला होता. पगारे पण वाढलेत तसे? पगारी वाढले आता. मग कसं वाटतं हे सगळा मेळ बसतोय का? सध्या बसत नाही. काय
आता अर्ज करतात तसेच मिळ बसवतात आणि काय करायचं. लय चांगला झाला तो माणसा त्यावेळी आम्ही देवाला हात जोडले तसे. हा हा कधी जाणार आहे तिकडे अयोध्येला? आज तुझी जागा ज्या वेळेला गाड्या बरं ओपन होते त्यावेळेला जाणार आहे ना. जाणार. हा कधी लेकी जाय गाडी ओपन असली ना जाणार. आज जर मिळाली तरी आज जाणार. हो मोदींनी एकदम एक नंबर काम केलं. ऐकून घ्या ती मोदीने करू द्या कुणी दुनियानं करू द्या आम्हाला देवाचं दर्शन द्यायला प्रश्न मिटला. मोदी आम्ही बघणार नाही सरकार कोणी बघणार नाही काही नाही. राजकारणात जसं फिरवेल तसं फिरतंय. हा आता आजची परिस्थिती उद्या सांगता येत नाही, उद्याची परवा दिवशी सांगता येत नाही, हा कोणाचं कवा काय घडलं सांगता येत नाही. हा पण हे काय की विकासाच्या दृष्टिकोनातून लोक नवीन चेहऱ्याला संधी देतील असं आम्हाला खात्री आहे. आता कोण आहे खासदार? लिंबाळकर. ते आता काय तसं काय कुणाला कसं सांगायचं. हा हा काय आता कामं काय झाली या 5 वर्षात? या तालुक्यात काम म्हणजे बघावं लागत नाही. हा हा झाली सगळी काम. खासदार येऊ द्या नाही येऊ द्या, हा इथं मोहिते घरांनी करतात सगळे काम. विजय दादा एवढा मोठा आहे मग काय. हा विजय दादांच्या काळात काम होत होतं ते आता काम होते. हा आम्ही केव्हा फलटणला आणि तिकडे जायचं लिंबाळकरकडे. इकडे आमचं सगळं काम इथं बसून होतंय. हा दादा ही काम नल्लय झालं. कशाचं काय आपल्याला इथं काम कष्ट करण्याला मोबदलं नाही ना. आपल्याला मोदीचं ह्याचं कशाला आपल्याला पडलंय सांगा बरं. हा आपण कष्ट करतोय त्याला मोबदलं नाही. मोरचं उच्चपच आपण कशाला करायचे. 250 म्हणजे काय आहे सांगा की. हां अनपरमेंटला 1200 रुपये हजरी आहे दिसाला आणि मी 250 राबतो आणि तेवढंच काम त्याच्यापेक्षा जास्त. ती म्हणते ती इष्टीचा मनुष्य आहे. काय त्याचं काय असलं सगळं. निंबाळकरांचं काम आहे का या 5 वर्षामध्ये? निंबाळकरांनी सारखं पेपरमध्ये तर नाव येत आहे त्यांचं. हा आता ॲक्च्युली आपण बघितलं नाही ना त्यांचं काम. बघितलंच नाही. कसं कवा कुठं बघायचं. त्यांचं सगळं बाहेर खेडेगाव सगळं काम असतंय, हा त्यामुळे आपल्याला बघायला थोडंच मिळणार आहे त्यांचं काम. पेपरमध्ये नेहमी वाचतो आपण. म्हणजे जसं आम्ही बघतो की बाबा मोहिते पाटलांनी अकलूजचा जास्त करून विकास केलेला आहे. हा आम्ही पाहिलेला विकास तो आहे की नाही. आणि अकलूजमधील लोकांना बरेच गोरगरिबांना त्यांनी मदतीचा हात असतो त्यांचा. समजा आमचं मुस्लिम समाजाचं काही काम असलं, समजा आमच्या कब्रस्तानला जर काय काम असतं त्यांची ती मदत असते त्यांची आम्हाला. राजकीय परिस्थिती चालू आहे इकडे. बाळासाहेब खासदार केला उभारणार आहे हा ती येतील निवडून निवडून येणार. तिकीट नाही दिलं तर नाही दिलं तर बी येणार अपक्ष म्हणून येणार. काय कशामुळे येणार म्हणता एवढं तुम्ही? त्यांचं कार्य आहे ना तसं. हा हां घराघरामध्ये ते संबंध आहेत त्यांचे. हा हां त्याच्यामुळे ते येणार. मग आपल्याला कशाचा काय लाभ आहे सांगा. नवरा भीत आंधळा आहे. मी एकटी कष्ट करते. या पुरीला 15वी शाळा शिकवली काम करून येऊ आणि थुरलीला 16वी शिकवली. त्याचा एक लाभ नाही म्हणजे ती अपंग आहे तर मनुष्याने त्यांनी काय तर सरकारनं दिलं पाहिजे ना. हो चौकशीला सुद्धा आमच्या घरी येत नाही ते कोण. हे काय खाते ती गौपाशी मिली का राहिली जी ती. ज्या टायमाला तुम्हाला आमची गरज लागते त्या टायमाला आमच्या घरी पायगाड्या कशा काय पडते त्या. हो 100 बाऱ्या आणि दिसत नाही तर गाडीवर उचलून मागं मोर एक धरतो. मोर गाडी चालवणार मध्ये बसवणार आमच्या डावऱ्याला हो आणि पाठीमागे एक धरून बसवणार. त्या टायमाला पोलीस लोक काय म्हणणार की तुम्ही त्यांना न्यातीत वर धरून. तुम्ही कधी जाणार आता अयोध्येला? अयोध्येला काय आम्ही गरीब परिस्थिती गेलो नाही तर नाही गेलो. इथनंच राम आपला. इथंच राम आपला आहे. हा हा इथं पोटाचा राम आपला. राम पोट भरलं की आपला राम. टाकलंय का नाही गेलंय कोणाला ही सुद्धा बघायचं नाही. नाही पण तरी पण वाटलं असेल की बाबा यावेळेस उमेदवारी कुणाला मिळावी काय. आपली कामं सगळे मोहिते पाटीलच करतात म्हणल्यावर कशाला उमेदवार पाहिजे आपल्याला. कुठं जायची गरजच नाही ना. सगळं तेच का बघतात ते. रोडचे कामं तेच करतात ते, पाण्याचं तेच बघतात ते. काय कशाचीच काय हे नाही ना. काय आहे त्यात करणार तीच आहे ते म्हणल्यावर त्यांची ते उमेदवार उभं राहतील. त्यांना कोण करते ते कोण नाही ती स्वतः उभं राहतील या ना राहतील. आता कुणाला उभं करतात.